माझ्याकडे 1,000 पक्षी आहेत आता. म्हणजे 1,000 फिमेल आहेत हं, आणि 200-250 मेल आहेत. हं, 1200-1250 पक्षी आहेत. पहिले 6 महिने प्रॉफिट काहीच दिसत नाही. सगळा खर्च खिशातूनच असतो. आता फ्री रेंजचं कसं आहे, हं, 50% फीड कॉस्ट आहे. बाकीचं तुम्हाला पक्षी स्वतःच फिरवून खातो. अंडी देण्याची क्षमता गावरानच्या जेवढ्या व्हरायटी आहेत, त्याच्यापेक्षा जास्त आहे. समजा 1 दिवसाचा पक्षी तुम्हाला रिस्क वाटते, तर तुम्ही कमीत कमी 1 महिन्याचा तरी पक्षी घेतला पाहिजे. डायरेक्ट अंड्यावरचा न घेता. आता एखादा फार्मर असेल, पक्षी मेला तर टाकून देतोय. हे काय टाकूनच द्यायचा आहे ना पक्षी, पण तू अगोदर फाडून तर बघ, त्याला काय झालंय. तर मला बरेच फोन येतात. त्याच्यामध्ये एकच प्रश्न कॉमन आहे आता तुम्ही विचारलेला, अंडे विकायचे कुठं? मी जवळपास 1 वर्षभर जसं मला शक्य होईल तसं मी फार्मला व्हिजिट देत होतो, नवीन-नवीन. हां, आणि बरेच हां, बॉयलरमध्ये काम करणाऱ्या शेतकऱ्यांना पण मी भेटलो. तर मला हं. बॉयलरचे बरेच निगेटिव्ह अनुभव आले. आज आपल्यासोबत असणार आहेत धाराशिव ॲग्रो पोल्ट्री फार्मचे सर्व शुभम दुधे. वय आहे 26 वर्ष, पण त्यांनी ब्लॅक ॲस्ट्रॉलॉग पक्षी आहे, त्याच्याकडे त्यांनी वळायचं ठरवलं. तो पक्षी साधारणतः 250 ते 300 अंडी देतो वर्षाला. पक्ष्याचे त्या काय वैशिष्ट्य आहेत, त्यांनी निवडायचं का ठरवलं, कसं नियोजन चालू आहे, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. दादा नमस्कार. नमस्ते. तुमचा एकदा संपूर्ण परिचय देता मला? माझं नाव शुभम दुधे. हं, मी राहणार भानसगाव, तालुका जिल्हा धाराशिव. हं, माझं BSc पर्यंतचं शिक्षण झालेलं आहे हं. आणि आम्ही आता सध्या गावरान पोल्ट्री फार्मिंग करतो ॲस्ट्रोलॉक म्हणून. बरं. जर तुम्ही समजा की दुसरे तुमचं शिक्षण झालेलं आहे. तुम्ही नोकरीकडे वगैरे न वळता मग पोल्ट्री व्यवसायामध्ये का उतरायचं ठरवलं? 20-25 हजारापर्यंतची नोकरी करेपर्यंत आपलाच व्यवसाय चांगला आहे ना सर. आणि नोकरी करायची मुळातच आवड नाही. मला सांगा की बाकीच्या तुमच्याकडे ऑप्शन होते का? म्हणजे आता तुम्ही जसं की गावरानमध्ये काम करत आहात. बाकीचे कुठले ऑप्शन होते का तुमच्याकडे? आणि का तुम्हाला हा बेस्ट वाटला? बॉयलर फार्मिंग पण करू शकतो आपण. पण बॉयलरचं कसं आहे सर, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग आहे. हं, कंपनीसोबत डील करायला लागते तुम्हाला. हं, आणि कष्ट तुम्ही करायचं आणि प्रॉफिटच्या वेळेस मग कंपनी 50% वर असते. हं, गावरानमध्ये पण काय आहेत कंटेंट तसे, हं. पण ते न करता आपण स्वतःच केलेलं आहे. आता किती वर्ष झाले तुम्हाला या व्यवसायात? 2 वर्ष झाले सर, 2 वर्ष. 2 वर्ष झाले. ज्यावेळेस तुम्ही सुरुवात केली, त्यावेळेस कसं संपूर्ण नियोजन केलं? जे इन्व्हेस्टमेंट असेल, म्हणजेच पूर्ण आर्थिक नियोजन असेल, ते नियोजन कसं केलेलं तुम्ही? नाही, सुरुवातीला मी बऱ्याच फार्मरकडे जाऊन व्हिजिट दिलेत. हं, जवळपास 50-100 म्हटलं तरी हरकत नाही. हं, जे गावरानमध्ये काम करतात ते. त्याच्यातून मला समजलं की गावरानमध्ये अंड्यांचा रेशो खूप कमी आहे हं, आणि त्या पटीत खर्च आणि कष्ट पण जास्त आहे. हं. त्याच्यामुळे आम्ही परत ब्लॅक ॲस्ट्रोलॉगकडे वळलो. मला सांगा, की तुम्हाला पूर्ण इन्व्हेस्टमेंट किती लागली आणि कोणत्या-कोणत्या गोष्टीवर तुम्ही कसा-कसा खर्च केला? इन्व्हेस्टमेंट म्हणजे तर सर आपण 30 बाय 100 चे 2 शेड बनवलेले आहेत. सुरुवातीचं माझं एक हं, शेड 100 बाय 30 चं होतं आणि पूर्ण कंपाऊंड असेल, अ, परत काय स्ट्रक्चर असते आजूला हायड्रोपोनिक, BSF लार्वा आणि झाडे वृक्ष लागवड वगैरे त्याच्यासाठी मला जवळपास 9 लाख ते 10 लाख रुपये खर्च आला होता. पक्ष्यांचा सोडून. हं. मग पक्ष्यांवर किती खर्च केला तुम्ही सुरुवातीला? अ, पक्षी आणल्यापासून पक्ष्यांवर जवळपास 3 ते 3.5 लाख रुपये खर्च झालेला आहे. किती पक्षी खरेदी केलेले सुरुवातीला? सुरुवातीला आपलं कसं होतं तर बंदिस्त होतं. आपण हे 6-7 महिने झालं हं, फ्री रेंज करायला. फ्री बरं. रेंजमध्ये जवळपास 6 महिने झालं तर 6 महिन्याचा खर्च सांगितला मी तुम्हाला. हं, हं, हं. 2 ऑप्शन्स आपल्याकडे येतात त्यामध्ये फ्री रेंज, बंदिस्त. बंदिस्त ज्यावेळेस तुमचं होतं, त्यावेळेस काय सिच्युएशन होती आणि फ्री रेंज केल्यानंतर काय फरक जाणवला? अ, बंदिस्तला कसं होतं सर, आजार जास्त होते. कारण कंटिन्यू पक्षी शेडमध्ये राहतो त्याच्यात. आणि हे बॉयलर सारखं तर नाही हं, ना सर, 45 दिवसात लॉट बदलता येतो हं, वगैरे. हं, याला प्रत्येक महिन्याला लॉट बदलता येत नाही. तुम्ही एकदा जर घेतलं तर ते हं, अंड्यांसाठी केलं तर 2-2 वर्ष, 2.5-2.5 वर्ष तुम्ही ते पक्षी सांभाळता.
तर मग कंटिन्यू आपण एका शेड मध्ये तर पक्षी ठेवू शकत नाहीत. हं. त्याला आजार वगैरे बरेच आहेत आणि बंदिस्त जर राहिला पक्षी तर त्याच्यावर खर्च पण हं. जास्तच होतो. 100% फीड कॉस्ट आली. आता फ्री रेंजचं कसं आहे, हं. 50% फीड कॉस्ट आहे. बाकीचं तुम्हाला पक्षी स्वतःच फिरून खातो. त्याच्यामध्ये आपण हं. शेवग्याची झाडं लावलेली आहेत. तुती आहे, आजोला आहे, हं. हायड्रोपोनिक आहे. आपण हं. कंपाऊंडच्या साईडनं जी जाळी आहे, त्या जाळीवर दुधी भोपळा हं. लावलेला आहे. काही चेरीची झाड आहेत, हं. पोपईची झाड आहेत, पेरूचे आहेत, चिक्कूचे आहेत. म्हणजे जे पक्ष फळ तुम्हाला पिकून खाली पडल अशा फळाची लागवड केलेली आहे आपण फार्ममध्ये. पक्षी आपल्याकडे आल्यापासून कमीत कमी 3 महिने तर त्याला आपण बाहेर सोडलं नाही हां. पाहिजे. अ, जोपर्यंत तो शोधून किंवा उकरून खाण्याच्या कॅपेबिलिटीचा होत नाही तोपर्यंत आपण त्याला बाहेर सोडणं चुकीचं आहे. 3 महिने प्रॉपर फीडवर पक्षी सांभाळा आणि नंतर बाहेर सोडा. त्याच्यासाठी आपण शेवगा लावलेला आहे. 8x8 वर आहे. आंतरपीक म्हणून पपई लावलेली आहे हं. आतमध्ये. जेणेकरून जर एक पपई पिकून खाली पडली तर 2 किलो पर्यंत फीड झाला ना हं. सर. काय चेरीची झाडं लावली, तुती हां. आहे. सुरुवात केली त्यावेळेस तुम्ही जी पिल्ले खरेदी केली, कोणती पिल्लं आपण खरेदी करावी हे तुम्ही कसं ठरवलं? कोणते करावे त्याच्यापेक्षा कोणत्या पक्षाचा अवरेज अंड्याचा जास्त आहे ते हं. खरेदी केलेलं चांगलं. ते तुम्ही माझ्याकडे ऑप्शन होते ना सर. गावरान पण करू शकत होतो आपण, डीपी क्रॉस कावेरी पण करू शकत होतो हं. किंवा इन्व्हेस्टमेंट न करता बॉयलर सोबत पण जाऊ शकत होतो. हां. पण बॉयलर सोबत तर तुम्हाला मगच सांगितलं मी, खर्च, परत कंपनी, सगळ्या गोष्टी आल्या त्याच्यात. तुम्ही पिल्ले घेतली. सुरुवातीला जे पिल्लामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली, त्याच्यानंतर ज्यावेळेस तुमच्या पिल्ले फार्ममध्ये आली, तर ते वातावरणाशी वगैरे कसं नियोजन केलं त्यांचं? म्हणजेच त्यांचं व्यवस्थापन असेल. पहिल्या दिवशी आपल्याकडे ज्यावेळेस पक्षी आले ना, हं. पक्षी घेताना तर प्रॉपर नियोजन करूनच पक्षी घेतले पाहिजे, जेणेकरून तो माणूस आपल्याला फसवणार नाही. महत्वाचं हं. एक गोष्ट की त्यांना पहिल्या दिवशी पक्षाला व्हॅक्सिनेशन केलेलं पाहिजे. हं. मॅरॅक्स म्हणून जी लस असते ती दिलेली पाहिजे. बरेच जण देत नाहीत. हं. परत पुढे चालून पक्षाची मर होऊ शकते. तर ते हं. पहिला कंटेंट महत्वाचा आहे. पक्षी घेताना खात्रीशीर लोकांकडूनच घ्या. आणि हं. पक्षी आपल्याकडे आल्यावर पहिल्या दिवशी 3 दिवस आपण गुळपाणी देतो. परत 7व्या दिवशी लासोटा लस असते. हं. 14व्या दिवशी गांभोरा असते. परत लासोटा बूस्टर करतो. 25व्या दिवशी फ्री रेंज मध्ये जरी असला तरी आपल्याला 3 महिने शेड मध्ये पक्षी सांभाळायचा आहे. हं. त्याच्यासाठी नॉर्मल चूच जाळून घेतो आपण. हं. आणि प्रत्येक महिन्याला पाण्यातून लासोटा वगैरे असतो. ही एक कोंबडी पक्षी बाहेर ज्यावेळेस अंड्यावर बसते आणि पक्षी बाहेर पडल्यानंतर त्याला हिट द्यायचं काम करते, चारा पाणी देते. तशा प्रकारे ते ब्रूडिंग रूम हं. केलेले असते. त्याच्यात हिट सोडलेले असते आणि हळू-हळू हं. 21 दिवसापर्यंत आपण ते कमी करून टाकतो. पक्षी लहान असतो आणि त्याच्यानंतर जी ब्रूडिंग होतं, त्याच्यानंतर कधी आपला पक्षी तो फार्मच्या मुक्त संचारामध्ये सोडला जातो? 3 महिन्यानंतर सर. हे पहिल्या दिवशी आला तिथून पुढे 3 महिने पक्षी आतच सांभाळतो आपण. कारण तो हं. खाण्यायोग्य बनला पाहिजे बाहेर फिरून. हं. त्याच्यानंतर बाहेर सोडतो फ्री रेंजमध्ये. तोपर्यंत आपली ही जी वृक्ष लागवड केलेली आहे, ते पण जरा थोडं मोठं होते 3 महिन्यात. एक रिस्क असते यामध्ये साप असेल, मांजर असेल, मुंगूस असेल, तर त्यांच्यापासून रक्षणासाठी कशी सोय केलेली आहे? कारण की पक्षी लहान असतात, त्यावेळेस ही भरपूर रिस्क असते. आपण त्याच्यासाठी कंपाऊंड प्रॉपर केलेलं आहे. हां. जेणेकरून मुंगस वगैरे येणार नाही. सापाची तेवढी काही भीती नाही. हं. मुंगस, मांजर आणि कुत्रे वगैरे आतमध्ये आले नाही पाहिजे. हं. आणि वरून पक्षी जे आहेत अटॅक करणारे, घार असेल, बहिर ससा, हं. त्याच्यासाठी आपण कोपी आणि हा माझ्या पाठीमागे बघताय हा 10 10 बाय 100चा स्पोर्च आहे. पक्ष्याला जर हं. तसं काय धोका जाणवला तर पक्षी याच्यात येऊन थांबतो. हं. तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही या क्षेत्रामध्ये आला, व्यवसाय सुरू झाला, पहिलं वर्ष कसं गेलं तुमचं?
पहिलं वर्ष म्हणता येणार नाही सर. 6 महिने खूप हार्ड गेले. कारण बर पहिले 6 महिने प्रॉफिट काहीच दिसत नाही. सगळा खर्च खिशातूनच असते. आपले सगळे पैसे टाकायला लागतात. मग त्याच्यात बराच त्रास होतो. मग थोडी रिस्क वाटत होती का यामध्ये? हो 100% वाटत होते. मला पहिल्यांदा वाटायचं आपण अंडे एवढे प्रमाणात केले तर अंडे कुठे विकायचे, मार्केट कसं बनणार. कारण हं. त्याचा अभ्यास केलेला असला तरी तेवढा आपण प्रॉपर केलेलं नव्हतं ना. विक्री तर केलेली नव्हती. त्याच्यामुळे ती एक मनात शंकाच होती. याच्या आधी कुठला फॉर्म बघितलेला तुम्ही? हो, बघितले होते बऱ्याच जणांचे बघितले होते फॉर्म. फॉर्मवरती जाऊन तुम्हाला कोणत्या गोष्टी शिकायला मिळाल्या तिथे? शिकायला एका दिवसात तर जाऊन काही शिकत नाही सर माणूस. ते हं, बेसिक माहिती सांगतात असं असं स्ट्रक्चर आहे शेडचं किंवा आम्ही आजोला केलेलं आहे, हायड्रोपोनिक केलेलं आहे. किंवा त्यांच्या हं, फार्मवर त्यांनी काय नवीन केलेलं आहे ते दाखवतात. पण एक दिवसात कुणाचे ते लक्ष देऊ शकत नाही. आपण फक्त हं, हं, बघू हं. शकतो ते कसं करायचंय किंवा काय करायचं. त्याचे फायदे तोटे काय लक्षात येत नाहीत. मग तुमचा तो संपूर्ण अभ्यास किती दिवस चालू होता आणि प्रॅक्टिकल तुम्ही कधी उतरायचं ठरवलं त्यामध्ये? मी जवळपास 1 वर्षभर जसं मला शक्य होईल तसं मी फार्मला व्हिजिट देत होतो. नवीन-नवीन. हं, आणि बरेच बॉयलर मध्ये काम करणाऱ्या शेतकऱ्यांना पण मी भेटलो. तर मला हं, बॉयलरचे बरेच निगेटिव्ह अनुभव आलेले. आमचे हं, मित्र पण बॉयलर मध्ये काम करतात. त्यांनी पण मला सजेस्ट केलं की तू बॉयलर मध्ये करू नकोस. कारण इथं हं, रेटचं महत्वाचं रेट तर तिथे स्थिर नाहीत. हं, त्याचं दिवसाचं शेड्यूल वेगळं म्हणजे कमी जास्त होते रेट. गावरानमध्ये तसं जास्त हं, नाही होत. दुसरा विषय गावरानचं जर आपण कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग केलं तर गावरानमध्ये अंड्याचं अवरेज खूप कमी आहे. आणि जे पक्षी घेणार आहेत हं. म्हणजे आपल्याला देणारे जे लोक आहेत पक्षी त्यांचे बरेच रिक्वायरमेंट आहेत. तुम्ही आमचं अंड 45 ग्रॅमच्या वरचं पाहिजे. पक्ष्याची साईज एवढी असली तरच आम्ही परत घेतो. अशा बऱ्याच रिक्वायरमेंट आहेत त्यांच्या. त्याच्यामुळे आपण त्याच्यात न जाता स्वतःच चालू केलंय. आता तुमच्याकडे जो पक्षी आहे तो आहे ब्लॅक ॲस्ट्रोलॉब. तर याची वैशिष्ट्ये काय आहेत? ब्लॅक ॲस्ट्रोलॉप हे ऑस्ट्रेलियाचं ब्रीड आहे. हं, त्याच्यामुळं त्याला ब्लॅक ॲस्ट्रोलॉप नाव पडलंय. त्याचं रोगप्रतिकारक शक्ती चांगली आहे. कोणत्याही वातावरणात सहज त्यानं राहू शकतं, जगू शकतंय. अ, अ, अंडी देण्याची क्षमता गावरानच्या जेवढ्या व्हरायटी आहेत त्याच्यापेक्षा जास्त आहे. 250 ते 300 पर्यंत आता आपल्या प्रत्येकाच्या संगोपनानुसार अंडी देऊ शकतो ते. 250 ते 300च्या मध्येच चालतं शक्यतो. गावरान कोंबडीच्या तुलनेत अंड्याची साईज मोठी आहे. व पक्ष्याचं वजन फास्ट वाढतं. आता माझ्याकडे 5 महिन्यात 2 किलो, 2.25 किलो ते 2.5 किलो पर्यंत नर झालेला आहे. आणि मादी 1.5 किलो ते 1700 ग्रॅम पर्यंत मादी गेलेले. आता मग यामध्ये वजन वाढीसाठी काय काय करता तुम्ही? नाही नाही वजन वाढीसाठी आपण काय औषध देत नाही. आपला फार्म 90% पर्यंत रेसिड्यू फ्रीच आहे. म्हणजे हं. वजन वाढावं किंवा असं काय औषध आपण देत नाहीत. आता तुम्ही जसं की म्हणताय 250 ते 300 पर्यंत अंडे एका वर्षात पक्षी अंडे देतो. पक्षी ज्यावेळेस लहान असतो तेव्हापासून त्याने तो अंडे द्यायला किती दिवसात सुरुवात करतो? 5 महिन्यात चालू करतो अंडी द्यायला सुरुवात करतो आणि 5 महिन्यापर्यंत त्याचं प्रत्येक हं, महिन्याला लासोटा म्हणून लस असते. ते पाण्यातून हं, देतो आपण. म्हणजे त्याची इम्युनिटी हं, पॉवर टिकून राहील, स्ट्रॉंग राहील पक्षी. हं, मर कमी होईल. हं. आणि काही प्रिव्हेंटिव्ह म्हणून औषधे देतो. जसं की कॅल्शियम वगैरे त्याच्या शरीरात त्या पटीत गेलं पाहिजे. 250 ते 300 म्हणतायत. आता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडेल, तुम्ही म्हणताय 250 ते 300 पण तुम्ही ते मोजता का? आणि आपल्याला कसं कळतात की त्यांनी 250 ते 300 अंडे आपल्याला ते देतातच, एक पक्षी? रोजच्या डेलीच्या अव्हरेजवर जे तुम्हाला पक्षी रोज समजा माझ्याकडे 1,000 पक्षी आहेत. 1,000 पक्ष्याचे जवळपास 650, 750 पर्यंत अंडे निघतात. तर आपण ते अव्हरेजली काढलेलं असतं वार्षिक 250 ते 300 पर्यंत. आता मग त्यांचं अंडे देण्याचं व्यवस्थापन कसं केलेलं आहे? खुडूक बसते ती?
पक्षी हा ब्लॅक ॲस्ट्रोलॉब पक्षी आहे ना सर, कोंबडी मधून म्हणजे कोंबडी अंड्यावर बसून अंडे काढत नाही. कारण त्याचा कुरूपपणा 21 दिवसापर्यंत टिकून राहत नाही. ही कोंबडी जी आहे ते जवळपास 8 ते 10 दिवस लयत लय खुडूक राहू शकते. एक प्रश्न येतो यामध्ये, की आपण निवड तर करतो, आपण व्यवसायामध्ये उतरतो पण आहे. पण मार्केट शोधताना आपण कसं शोधलं पाहिजे? आपल्या इथे कोणतं मार्केट आहे योग्य? तर हे कसं शोधलं पाहिजे? बरेच लोक याच्यातच गोंधळून व्यवसाय करायचे थांबलेत. तुम्हाला माहिती आहे सर, बॉयलर अंड कितीला विकत घेतलं जातं? ₹8 हां, दुकानातून तुम्ही कितीला खरेदी करता? 8 ना? हां. ₹8 ₹7. आणि जर गावरान असेल तर तुम्ही ₹2 वाढवून देऊ शकता ना सर. बरोबर. तर त्या दुकानदाराला 60 पैसे, 90 पैसे असे पैशावर अंड्याचा हिशोब असतो. तर तुम्ही तुमची मार्केटिंग गावरानच्या म्हणजे जे किराणा माल दुकान आहेत, तिथेही करू शकता. तिथेही तुमचे अंडे विकू शकता. ₹1 जर मार्जिन सोडलं तर तो घेणाराच व्यक्ती म्हणजे सॉरी देणारा व्यक्ती, दुकानदार जो असेल, तीच लोकांना सजेस्ट करेल की तुम्ही गावरान घ्या. ₹2 वाढवून आहेत पण काय म्हणतात औषध वगैरे वापरलेले नाहीत. रेसिड्यू फ्री आहे. कसले कॅल्शियम वगैरे वापरलेलं नाही याच्यात. तो स्वतः सांगेल ना. आणि दुसरा पर्याय म्हणजे जिम असतील आपल्या भागातल्या. तिथं तुम्ही जाऊन पॅकेजिंग करून अंडी देऊ शकता. तुमचे अंडे पोलीस भरतीचे पोरं घेऊ शकतात. तुम्ही जिथं हॉस्टेल आहेत तिथं तुम्ही सांगू शकता माझ्याकडे अंडी भेटतात. मोठ्या मोठ्या सोसायटी आहेत. पण कसं होतंय सर, प्रत्येक जण करताना तीच विचार करते. कोणी मार्केट स्वतः तयार करत नाही. आता मला बरेच फोन येतात. त्याच्यामध्ये एकच प्रश्न कॉमन आहे आता तुम्ही विचारलेला, अंडे विकायचे कुठं? तर मी त्या प्रत्येकांना सांगतो सर, तुम्ही तुमचं मार्केट स्वतः तयार करायला शिका. तुम्ही कोणत्याही डीलरच्या भरोश्यावर राहू नका. डीलरला जर तुम्ही अंड विकलं तर तुम्हाला ₹7 ₹8 वर कोणी देणार नाही. तुम्हाला जर ₹10 ₹12 अंड विकायचं असेल तर तुमचं मार्केट तुम्हाला स्वतःलाच तयार करायला लागेल. आता आपलं अंडं कितीला विकलं जातं? एक? ₹10 ते ₹12 जाते सर. तुम्ही किरकोळ विक्री जरी स्वतः केली ना, हं, जिमवाल्यांकडं, किराणा मालाचे दुकान हं, असतील, पोलीस भरतीचे हं, पोरं असतील, हॉस्टेल असतील, इथं ₹10 तुम्ही हं, विकू शकता. आणि तुम्ही जर प्रॉपर पॅकेजिंग करून सोसायटीमध्ये जर दिले अंडे, तर ते ₹12 ते हं. ₹15 पण जाते. तुम्ही कसं मार्केट शोधलं मग? माझे पक्षी सगळे सर हॅचिंगला जातात. माझी हॅचरी आहे. हं. मी पिल्ले बनवण्यासाठी वापरतो. आता पूर्ण तुम्ही सगळी माहिती सांगताय. खाद्याचं नियोजन कसं केलं जातं दररोजचं? माझ्याकडे 1000 पक्षी आहेत आता. म्हणजे 1000 फिमेल आहेत हं, आणि 200-250 मेल आहेत. हं, 1200-1250 पक्षी आहेत. तर मला रोजचं हं, फ्री रेंजमध्ये असल्यामुळं 55 ते हं, 60 किलो फीड लागते. आणि ज्या हं, दिवशी म्हणजे आता समजा जास्त पाऊस यायला एखाद्या दिवशी, तर मी ते पक्षी बाहेर सोडत नाही. हं, त्या दिवशी मला डबल फीड हं, लागतं. 110 किलो ते 120 किलो फीड लागते. म्हणजे फ्री हं, रेंजमध्ये सोडल्यामुळं माझं 50% पर्यंत फीड कॉस्ट कमी झाली. भले मला तिथं हं, जर बंदिस्त असत्या कोंबड्या, तर अ, हं, 80%च अव्हरेज भेटला असता. 1000 कोंबड्या मग मला 800 अंडे भेटले असते. पण खर्च डबल हं. झाला असता ना सर. आता माझा खर्च निम्म्यावर हो, आलाय. हो. मला 200 अंडे जरी कमी भेटले, तर माझा खर्च निम्मा झालाय ना सर. आणि चारा काय-काय असतो त्यांना? चारा हे तुतीचा पाला, शेवग्याचा पाला असेल. चेरीची झाडं लावलेली आहेत आपण, जे लाल चेरी खाली पडते, लाल होऊन. ते चेरीची झाडं लावलेली आहेत. पपईची झाडं लावलेली आहेत. पेरूचे पण झाड मी फार्ममध्ये लावलेले आहेत. दररोजचं पाणी व्यवस्थापन कसं आहे त्यांचं? पाणी ऑटोमॅटिक आहे. पाण्याची फक्त सकाळी मी 15 मिनिटं भांडे साफ करतो आणि फीड ओतून घेतो 15 हं. मिनिटं. मला फार्ममध्ये लयत लय अर्धा तास काम आहे रोजचं. फार्ममध्ये तुम्ही सकाळी आल्यापासून ते संध्याकाळपर्यंत तुमचं कसं शेड्यूल आहे पूर्ण? दिनक्रम कसा आहे? नाही म्हणजे हे बघा, मी सकाळी 6 वाजता पक्षी फ्री रेंजमध्ये ओपन सोडतो. हं, त्यानंतर मी फीडचे भांडे भरून घेतो. म्हणजे जे आपले बॅग असतात फीडच्या, हं,
स्टीलच्या भांड्यात टाकून घेतो आणि पाण्याचं तर पूर्ण ऑटोमॅटिक आहे. पाण्याचे भांडे साफ करायला एक 20 मिनिट येतलंय हं, आणि फीड टाकायला 10 मिनिट, म्हणजे हं, अर्धा तास काम आहे जास्तीत जास्त. हं, दिवसभर तर तुम्हाला ह्याचं शेळ्यांसारखं किंवा गाई म्हशीसारखं काम नाही, धार काढायचं नाही किंवा कुठं जायचं नाही. हं, ते ऑटोमॅटिक खाऊन स्वतःच 6 वाजता शेडमध्ये येऊन बसतात. हं. फक्त शेडला 6 वाजता येऊन लॉक करून जाणे. इतर व्यवसाय जसं की तुम्ही म्हटला दूध व्यवसाय असेल, शेळी पालन असेल, ते व्यवसाय आणि आपण बघतो की पोल्ट्री फार्मिंग दोन्हीमध्ये काय फरक आहे आणि पोल्ट्री फार्मिंग का चांगलं आहे असं तुम्हाला वाटतंय? चांगलं आहे म्हणजे तसं मी सांगत नाही, सजेस्ट करत नाही तुम्ही गाई किंवा शेळ्यांचं सोडून इकडे या म्हणून. जसं ज्याची आवड आहे तसं ते करतील ना सर. पण कष्ट कमी आहे आणि रिस्क पण कमी आहे. गाईचं कसं असतं सर, लाख लाख रुपयाच्या गायी आहेत. शेळ्यांची किंमत 15,000, 16,000, 20,000 पर्यंत आहे. एक शेळी मेली तर 15,000 नुकसान झालं. एक गाय मेली तर 80,000, 90,000चं, लाखाचं नुकसान होतंय. तसं इथं नाही ना सर. आणि तुम्हाला रोजचं कुठं धार काढायला जायचं नाही किंवा अ, कष्टाचं काम नाही इथं. पक्षी आल्यापासून मला सांगा की तो अंडे देतो म्हणजे संपूर्ण तुमचं त्याचं नियोजन असतं. ज्यावेळेस तुमच्याकडे एखादे व्हिजिटला येतात किंवा आपला फार्म बघायला येतात, तर त्यांचे कॉमन काय-काय प्रश्न असतात? हेच अंडे कुठे विकायचे? पक्ष्यांचं शेड्यूल काय आहे? म्हणजे पक्षी मरतात का? हं, आम्ही पक्षी घेताना किती दिवसाचा घेतला पाहिजे? किंवा हं, बऱ्याच जणांचा एक कॉमन प्रश्न आहे, की आम्हाला अंड्यावरचा पक्षी मिळेल का? हं, जर तुम्ही अंड्यावरचा पक्षी घेतला, तर हं, तो पक्षी कसा मोठा झालाय, त्याला काय-काय लागतंय ते तुम्हाला कसं कळणार आहे? पक्षी हं, घेताना कमीत कमी 1 महिन्याचा तरी घेतला पाहिजे. 1 दिवसाचा नाही हं. घेतला झालं, समजा 1 दिवसाचा पक्षी तुम्हाला रिस्क वाटते, तर तुम्ही कमीत कमी 1 महिन्याचा तरी पक्षी घेतला पाहिजे. डायरेक्ट अंड्यावरचा न घेता. पोल्ट्री फार्मिंगमध्ये चुका कोणत्या-कोणत्या होतात असं तुम्हाला वाटतंय? म्हणजे आत्ताच्या 2 वर्षाच्या तुमच्या अनुभवातून आणि त्यातून तुम्ही आता शिकलेला आहे. त्या चुकांमधून तुम्ही शिकलेले आहात. पहिली गोष्ट तर मी 1 टाईम भांडे धुतोय पाण्याचे. तुम्ही ते जर 2 वेळेस साफ केले ना, तर पाणी स्वच्छ राहील आणि आजार कमी येतील महत्वाचं. आणि आपल्या शेडमध्ये विळू बांधलेले आहेत. आपण बांबू बांधून घेतलेले आहेत. पक्षी नाईटला तुम्हाला मी सांगतो, एकही पक्षी खाली बसलेला नसतोय. सगळे पक्षी बांबूवर बसतात. जर एखादा पक्षी खाली बसलेला असेल, तर त्याला साईडला घेतलं पाहिजे. त्याला काय झालंय हे बघणं खूप महत्वाचं आहे. त्याला आता माझ्याकडे जर एखादा पक्षी मेला ना सर, तर आम्ही त्याचं पीएम करून बघतो. काय झालंय? म्हणजे अ, मला 50 पक्षी, 100 पक्षी मेल्यानंतर मी जेव्हा पीएम केलं तेव्हा मला काय कळत नव्हतं. मी फक्त बघायचो आणि ते फेकून द्यायचो. पण ज्यावेळेस 100 प्लस झाले, 110 झाले, 120 झाले, त्यावेळेस मला लक्ष द्यायला लागलं नेमकं आजार काय असतात. तर बारक्या-बारक्या गोष्टी तुम्ही आता एखादा फार्मर असेल, पक्षी मेला तर टाकून देतोय. हे काय टाकूनच द्यायचा आहे ना पक्षी, पण तू अगोदर फाडून तर बघ, त्याला काय झालंय. मॉर्टॅलिटी होते का आत्ता? किती झाली मॉर्टॅलिटी? सर 1 महिन्याचा पक्षी असताना 2% पर्यंत होते आणि परत हं. 5 महिन्यापर्यंत 2% होते. म्हणजे 4-5% वाटले ते गृहीत धरूनच चाललं पाहिजे आपण. आतापर्यंत तुमच्या अनुभवातून कोणत्या सीझनमध्ये आपल्याला जास्त त्रास होतो यामध्ये? पावसाळा सर, पावसाळा. हं, कसं होतं पावसाळ्यात पक्ष्याला बाहेर सोडता येत नाही जास्त, हं, म्हणजे मोठ्या पावसात. हं, आणि रोजची सवय असते पक्ष्याला बाहेर यायची. हं, त्याच्यामुळे पक्षी मग ते रोज 6 वाजता बाहेर येणार. त्याला सवय लागलेली असते. ते कालवा करते. हं, पक्षी अग्रेसर होऊन एकमेकाला मारतात वगैरे. हं. ते जरा थोडं त्रास होत आहे पावसाळ्यात. मग पावसाळ्यात कसं नियोजन असतं? त्यांना बाहेर सोडलं जातं? सोडतात आपण बाहेर, पण वातावरण बघून. हं, जास्त बाहेर सोडत नाही पावसाळ्यात. हं, हं, बाकी हं. तुम्ही उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात काय अडचण येत नाही. पावसाळ्यात येत नाही जर कमी पाऊस असेल तर. पण हं. ज्या दिवशी जास्त मोठा पाऊस आहे त्या दिवशी बाहेर सोडणं चुकीचं आहे. तुम्ही जसं की सांगताय पावसाळ्यात आपल्याला थोडा त्रास सहन करावा लागतो. प्रत्येकाने शेडचं नियोजन करताना मग आपल्याला माहिती आहे की पावसाळ्यात थोडासा त्रास होतो. मग त्यानं शेडचं नियोजन करताना कसं केलं पाहिजे नियोजन? शेडचं नियोजन करताना मी बाहेर कोपी केलेले आहेत. 10 बाय हं, 50च्या कोपी केलेल्या आहेत. हं,
ज्यावेळेस लहान पाऊस असतो त्यावेळेस ती त्या कोठीत जाऊन बसू शकतात, थांबू शकतात. पक्षी काय पाऊस आला म्हणजे लगे पावसातच उभा राहते असं नाही. हं, पण जर जास्त मोठा पाऊस असेल तर त्या कुट्टीत पण रिकव्हर होऊ शकत नाही पक्षी. म्हणजे हं, भिजणारच आणि भिजला हं, तर मग त्याला आजार होणार. हं, आपण पावसाळ्याच्या दृष्टीनं कुपी केलेले आहेत, हं. पण ती जास्त पावसात पण काम करू शकत नाही. एखाद्याला पाहिजे असतील, लहान पिल्लं वगैरे घ्यायची असतील, तर ते कशाप्रकारे घेऊ शकतात आणि कुठे मिळतील त्यांना? पिल्ले तर सर आता आपल्याकडे पण मिळतात. पण मी शेतकऱ्यांना सजेस्ट करतो, की जर नवीन असाल, तुम्हाला कसलाच अनुभव नसेल, तर कमीत कमी 1 महिन्याचं तरी पिल्लू घ्या. 1 दिवसाचं नसेल शक्य होत तर. पण अंड्यावरच्या किंवा 1 दिवसाच्या पिल्लाच्या नादाला लागणं चुकीचं आहे. कारण त्याला प्रत्येक नवीन लोकाला तेवढी ब्रूडिंग जमल असं नाही. अच्छा. मेन पार्ट असतो ब्रूडिंगचाच. ब्रूडिंग चुकली तर मग पक्षी वीक होतो. परत अंडी द्यायला पुढे उशीर होतो. जिथं 5 महिने लागायचे तिथं 6 महिन्यावर जाते. हे जे बघतोय आपण ब्रूडिंगची संकल्पना, तर ब्रूडिंग केलेला पक्षी त्याचं नियोजन कशाप्रकारे केलं पाहिजे? म्हणजे ब्रूडिंग कशाप्रकारे करता तुम्ही? ब्रूडिंगला काय असतं सर, पहिल्या दिवशी ज्यावेळेस पक्षी येतो, त्या दिवशी आपण त्याला मॅरेक्स लस करतो आणि गोल राउंडचे चिगार्ड टाकून त्याच्यात तूस वगैरे टाकून पेपरवर ते पक्षी ठेवला जातो. त्याला वरतून हिट दिली जाते आणि ही हिट हळू कमी करायची असते. कोणत्याही एका दिवसात म्हणजे आता काही लोक 15 दिवसाचा पक्षी मागतात. तर हिट 21 दिवसापर्यंत चालू असते. 15 दिवसात जर हिट कमी केली डायरेक्ट, तर तो पक्षी ट्रेसमध्ये जातो आणि ट्रेसमध्ये गेल्यावर पक्षी मरते. तर तुम्ही ब्रूडिंग करत असताना 1 महिन्या 21 दिवसापर्यंत ते कालावधी आहे ब्रूडिंगचा. गावरानचा. बॉयलरमध्ये 21 दिवस करायची गरज नाही. पण गावरानला ब्रूडिंग 21 दिवस करावं लागतं. आता तुमचं वय किती आहे? 26. मला सांगा, की तुमच्या घरच्यांनी तुम्हाला व्यवसाय करण्यासाठी कशाप्रकारे प्रोत्साहन दिलं आणि कोणत्या अडचणीत होता त्यावेळेस? सगळेजण सहकार्य करतात. वडील असतील, चुलते, आमचे भाऊ सगळेजण हं, जसं जमल तसं काम करायचा प्रयत्न करतात. काम तर जास्त नाही याच्यात, हं. पण जसं शक्य होईल तसं प्रत्येक जणच याच्यात लक्ष घालून करतात, आवडीने करतात काम. ब्लॅक ॲस्ट्रोलॉपमध्ये रिस्क कोणते या पक्ष्यांमध्ये? ब्लॅक ॲस्ट्रोलॉप म्हणण्यापेक्षा सर प्रत्येकच पक्षामध्ये 2 आजार जास्त येतात. एक म्हणजे सर्दी आणि दुसरा कॉक्सी. कॉक्सी म्हणजे पातळ विष्ठा. तर कॉक्सीचं कसं असतं सर, आपलं सॉरी सर्दीचं. सर्दी प्रामुख्यानं 10 दिवस झाले पक्षाला 10-12 दिवस, तर नॉर्मल सर्दी जाणवतेच. त्याच्यावर आपण प्रिव्हेंटिव्ह म्हणून औषध देतो अगोदरच आणि कॉक्सीचं 40-42व्या दिवशी कॉक्सी नावाचा आजार जाणवतो. त्याच्यावर पण आपण अगोदरच प्रिव्हेंटिव्ह म्हणून औषध देतो. मला सांगा, की आपल्याला यातून किती उत्पन्न मिळतं? तर आपल्याला माझे 1,000 पक्षी आहेत. माझ्याकडं रोज डेलीचे 650-700 अंडे निघतात. आपण 600 बी पकडले, तरी महिन्याचे 18,000 अंडे होतात. आणि मी अंडे विकत नाही. आम्ही पिल्ले विकतो. 18,000च्या पाठीमागं 15,000 पर्यंत पिल्ले विक्री होतात. म्हणजे उरलेले 2-3,000 अंडे आहेत. त्याच्यातून काही फर्टिलाइज अंडे न झाल्यामुळं पिल्लूच निघत नाही. तरी 15,000 बी अंडे विकले, तरी जवळपास एका पिल्ल्यामागं अ, 15 ते 16 रुपये राहतात. तर महिन्याचे कसे बी 2 लाख 2.25 लाख रुपये होतातच. इथून 5 वर्षानंतर तुमचं काय विजन असणार आहे? आता तुम्हाला उत्पन्न मिळतंय यातून. 5 वर्षानंतर कसा वाटतो हा व्यवसाय तुम्हाला? व्यवसाय 100% चांगला आहे आणि आम्ही सातत्य ठेवून बरंच वाढवायचा प्रयत्न करायलोत. आम्हाला हे टोटल 10 एकरापर्यंत घेऊन जायचंय स्वतःच फार्म. आमचे काय चुलत्यांचे काय जमीन आहे त्याच्यामध्ये पूर्ण हेच करायचंय आपल्याला. तर ते जवळपास 1 लाखापर्यंत पक्षी न्यायचं टार्गेट आहे आपलं येणाऱ्या 5-6 वर्षात. तुम्ही एवढ्या कमी वयात एवढं संपूर्ण नियोजन केलंय. तुमच्यासारखे तरुण या व्यवसायात उतरायला बघतात.
तर त्यांना तुमचा काय सल्ला असेल? सल्ला म्हणण्यापेक्षा त्यांना सांगेल मी की बाबा तुम्ही प्रत्यक्ष जाऊन बघा, माहिती घ्या आणि परत त्याच्यात पाऊल टाका. कसं आहे सर, हे दिसायला जरी चांगलं दिसत असलं तर थोडीफार रिस्क तर प्रत्येक धंद्यात असते. आणि हं, ती रिस्क काय असते हे जर तुम्हाला कोणी सांगितलं तर तुम्ही त्याच्यापासून तुमचा बचाव होईल. त्याच्यासाठी हं, जाणं, बघणं आणि माहिती घेणं खूप महत्वाचं आहे. हं, आणि सुरुवातीला कमी क्वांटिटीत करा. 500, 1000. आता कमी क्वांटिटीत म्हणल्यानंतर काय म्हणतात, की सर 50 पासून चालू करावं का 100 पासून चालू करावं का? तर त्या व्यवसायात तुम्हाला हं, 100-50 पासून प्रॉफिटच नाही दिसलं, तर तुम्ही कशासाठी करताल व्यवसाय? हं. कमीत कमी 500, 1000 पासून तर चालू केलं पाहिजे. मित्रांनो, आज आपल्यासोबत होते शुभम दुधे, जे ज्यांच्याकडे ब्लॅक ॲस्ट्रॉलॉग पक्षी आहे आणि तो वर्षाला 250 ते 300 अंडी देतो. जसं की त्यांनी आपल्याला त्याच्याबद्दल माहिती पण सांगितली, की त्याची काय वैशिष्ट्ये आहेत आणि चांगल्या प्रकारे ते व्यवसाय करत आहेत. दादा, तुम्ही संपूर्ण माहिती आम्हाला दिली. त्याबद्दल खूप खूप थँक धन्यवाद. यू. तुम्ही आम्हाला बोलण्याची संधी दिली त्यासाठी तुमचंही मनापासून आभार आहे. आणि तुमच्या पुढच्या वाटचालीस पण माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद तुम्ही माहिती दिल्याबद्दल.